नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवाजी महाराज पार्क असं ज्या मैदानाचं नाव आहे त्याला शिवसेनेच्याकडून शिवतीर्थ म्हटलं गेलं। अर्थात ती शिवसेना बाळासाहेबांची होती। बाळासाहेब या परिसराला शिवतीर्थ म्हणायचे, कारण इथे छत्रपतींचा पुतळा तर आहेच आहे, पण त्याचबरोबर शिवसेनेचं ते जन्मस्थान आहे। आणि केवळ ते जन्मस्थान नाही आहे, आजच्या घडीला हीच जागा ही बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ म्हणून पण आहे। आणि ज्या मैदानातून सर्वाधिक वेळेला काँग्रेसला खडेबोल सुनावले गेले, गांधींचा जाहीर पाणउतारा झाला, त्याच मैदानावर ठाकरेंची तोफ दुमदुमायची, धडधडायची, त्याच मैदानावर रांग लावून उद्धव ठाकरेंना भाषण करावं लागलं। उद्धव ठाकरे मोदी विरोधकांच्या कळपात गेलेले आहेत आणि मोदी विरोधकांच्या कळपामध्ये शिरल्यानंतर स्वाभाविकरित्या त्यांना त्यांच्या संख्याबळाच्या नुसार लाईनीत उभं केलं गेलेलं आहे। अगदी इतिहासात डोकवायचं असेल तर हा संपूर्ण प्रसंग हा छत्रपतींना आग्र्यात राजदरबारात जी वागणूक मिळाली त्याच क्षमतेचा समजू शकतो, पण इथं उद्धव आणि छत्रपतींच्या पराक्रमाची तसूभरही तुलना होऊ शकत नाही। तर त्याच्या अगदी उलट छत्रपती हिंदुत्वासाठी लढत असताना उद्धव मात्र हिंदुत्वाच्या पासून पळ काढताना शिवाजी पार्कच्या सभेत दिसलेले आहेत। शिवतीर्थावर जी सभा झाली त्या सभेत आत्तापर्यंत तरी कायम आम्ही ठाकरेंना शेवटी बोलताना पाहिलंय, कारण तो त्यांचा सन्मान असायचा। आणि आता रांगेत उभं राहून भाषण उद्धव ठाकरेंनी केल्याच्या नंतर ज्या घराण्याच्या विरोधात सातत्याने बाळासाहेब बोलायचे त्या घराण्याचा एक वंशज म्हणजेच राहुल गांधी यांचं भाषण सगळ्यात शेवटी झालं। हे सगळं घडलंय, हे सगळं मराठी माणसानं पाहिलंय आणि हे सगळं पाहणारा मराठी माणूस आजपर्यंत खोलवर दुखावला गेलेला आहे। जर मराठी माणूस खोलवर आजपर्यंत दुखावला जात असेल तर त्याचा राजकीय परिणाम होणं अत्यंत अपरिहार्य आहे। आणि त्या निमित्तानं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आपण विविध मान्यवरांना सहभागी करून घेत नक्की त्याचा अर्थ समजून घेणार आहोत। मुद्दा आहे शिवतीर्थावरच ठाकरेंचा अपमान झालेला आहे।